तिथं होणार यात काही शंका नाहीये. पहिला बॉल ऑन साइडला गॅप आणि पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू सर. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला, प्रॉपर टायमिंग, गॅप मधून. दोन्ही खिलाडू बघत राहिले की चेंडू गेला तर गेला कुठून. कड़क शॉट था, क्या कमाल का स्ट्रोक था ये. उसके बाद में सिंगल के लिए जानबूझकर जा रहा है. उनको पता कि पहली गेंद पर चौका था, उसके बाद में सिंगल लेना बहुत सेंसिबल बल्लेबाजी मैदान के अंदर करण द्वारा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर गौतम आणि करण यांची जोडी मैदानाच्या आतामध्ये. आणि आता गौतम ऑन स्ट्राइक, समोर ठेवण्याचा प्रयत्न स्वतः केलाय. ओहो, फेकी करायची होती परंतु बराच वेळा जातो ना, फेकी करायच्या नादामध्ये चेंडू पाठीमागे निघून जातो. कौस्तुभ, ये आसान नहीं है. आप एक बार फिर आगे भागते और पीछे मुड़कर वो थ्रो करना है. गेंदबाजी करे गेंदबाज दिलीप. स्कोर फिलहाल 6 रन बगैर किसी नुकसान के. सामना करेंगे बल्लेबाज करण. इस ओवर की अगली गेंद रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते, कमर पर बिल्कुल पीछे खिलाड़ी बॉलर को जाना पड़ा है और दिलीप ने गेंद को उठाया. 1 रन लेने का मौका. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. 4 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावफलकावर. दिलीप पुन्हा एकदा सज्ज होते. पहिले षटक मार्गस्थ. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस, इट इज अ कॅच, ब्यूटीफुल कॅच. पहिला विकेट, पहिला हादरा आणि गौतमला मैदान सोडावं लागलंय. गॉन. गौतम बैक टू द पेवेलियन और धीरज ने बहुत अच्छा कैच रखा. देखिए, दोनों के पास वो गेम चेंजर खिलाड़ी है तो वो टी शर्ट है, और 2 बादल जब टकराते हैं ना तो विस्फोट होता है. धीरज ने कैच पकड़ा. बल्लेबाज गौतम बैक टू द पेवेलियन. और एक गेम चेंजर खिलाड़ी मैदान के अंदर आ रहे हैं. नवीन बॅटर मिस्टर अंकित जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहा, बरंच काही घडले. चौकार, विकेट, सिंगल या प्रकारचं घडले. पुन्हा तेच दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले. सिंगल साठी पहिले षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावर. कौस्तुभ, देखिए पहली गेंद पर चौका था, स्ट्राइक रोटेट आप कर रहे थे. उस वक्त हमला करने की जरूरत नहीं थी गौतम को, और वो गौतम ने हमला किया. शिकार बन के वो डगआउट की तरफ चले गए. स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. 15 मिनट का समय आपको दिया गया है. गेंदबाजी में परिवर्तन. आर्यन अपनी बॉलिंग पर तैयार है. प्रतिभाशाली खिलाड़ी है, ऑलराउंडर है. अच्छा प्रदर्शन किया है बतौर गेंदबाज और बल्लेबाज. रक्षात्मक तरीके से गेंद को खेलता, विकेट कीपर उठा रहे, लेकिन तब तक समय था दोनों बल्लेबाजों के पास. 1 रन लेने के लिए. स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. हा, इकडून जबाबदारी दोन्ही खेळाडूवर आहे. करणवर जितकी जबाबदारी तितकी अंकितवर सुद्धा जबाबदारी. धावफलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. सिंगल रन. मोरेगावामध्ये सर ही सर्वात महत्त्वाची स्पर्धा, विरार क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. बिल्कुल सही कहा आपने. इस ओवर की अगली गेंद और पैरों पर गिनती कला के साथ मोड़ दिया था स्क्वेली की तरफ. 1 रन लेने का मौका. ये बहुत बड़ा मंच है. कार्य सम्राट नगर सेवक चषक 2025 मोरेगांव का एक सबसे बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं. आर्यन तैयार है गेंदबाजी करने के लिए. गेंद को ड्राइव करना चाहते थे लेकिन थोड़ा सा दूर थे इस वक्त बल्लेबाज. पॉइंट क्षेत्र में गेंद को खेल दिया था. 1 रन के साथ. स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावर. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली. सिंगल रन. पहा, प्रत्येक चेंडूवर स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे आणि विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव आला होता आणि तेच केलं गेलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा कट केले चेंडूला पाठवलंय 1 धावेसाठी. 2 षटकांचा खेळ संपतोय. 14 धावा धावफलकावर. सर, एका गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो. पहा, मोरेगावामध्ये स्पर्धाच आयोजित केली गेली. मोरेगावची टीम समोर आहे. तुकाराम पाटील चषक मला आठवते, त्या चषकामध्ये हा संघ फायनल मध्ये हरला होता. त्यानंतर ट्रॉफी जिंकली, उठवली, गावामध्ये आले, जल्लोष केला आणि एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. आणि त्या व्हिडिओमध्ये शेवटी एक उल्लेख केला होता, मोरेगाव चॅलेंजर एक टीम नसून एक परिवार आहे. हे ऐकून खूप आनंद वाटला की तुम्ही क्रिकेट खेळता पण क्रिकेटच्या रिलेशन मध्ये एक नातं ठेवणं गरजेचं आहे आणि तेच मोरेगाव चॅलेंजरने करून दाखवलं. हे ऐकून अतिशय खूप आनंद झाला. धीरज ने गेंद को छोड़ाया, अच्छी फील्डिंग नहीं कर पाए. गेंद बॉडी के बाद 4 रन चौका. 19 धावा चौकार. या प्रकारच्या चुका मॅच मध्ये शेवटी आठवत आहेत. गलती कहा की, किसी वक्त की, किस दरम्यान की, या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. लेफ्टच्या बाहेर. येस, आमचे ऑफिशियल पंच अमित राणे आमच्या दिशेने वळतायत आणि वाईट चेंडू घोषित केलाय.
20 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची. 20 रन 1 विकेट के नुकसान पर नेहाल गेंदबाजी कर रहे, सबसे बेहतरीन खिलाड़ी है और राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. अच्छा स्ट्रोक, सुंदर फील्डिंग, 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता बाप 21-1. 21 रन 21 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 खेळाडू चर्चा करतात. चर्चा महत्वाची आहे. मोरेगावात कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आयोजित केली गेली. दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि नेहाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. येस, व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग. चेंडू सी मारे का पाप चौकार. वंडरफुल बैटिंग. लुक एट दिस शॉट. कौस्तुभ क्या बल्लेबाजी हो रही मैदान के अंदर. ऑन साइड पर ऑन ड्राइव और इस बार बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था. गेंद को नॉकआउट क्षेत्र में खेल दिया था बैटर ने. दोनों बैटर लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 25, 1 विकेट के नुकसान पर 25-1. निहाल के ऊपर हमला. इस ओवर की अगली गेंद लेग स्टंप के बाहर. अंपायर वाइड बॉल का इशारा करे. वो हमला केवल उस गेंद के ऊपर नहीं था, गेंदबाज के दिमाग के ऊपर था. निहाल के ऊपर बिल्कुल हमला किया गया था. सुंदर बल्लेबाजी बैटर द्वारा. 26 रन. फुलटॉस चेंडू होता. दिशा दिली गेली. चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. अंकित आणि करण यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सर आणि 27-27 रावा धावफलका. ओ मोठा पटका पुन्हा अडवला फेकी. येस, दॅट इज अ बिग मिस्टेक. काल होता की नव्हता याचं उत्तर थोड्याच वेळात येणार आहे, परंतु बाद व्हावं लागलंय अंकितला. गॉन. थैंक यू टीवी अंपायर बिजी हो जाएंगे. स्कोर 27-2, सॉरी 27 रन 2 विकेट के नुकसान पर 27-2. गेंदबाजी में आप निहाल को देख रहे हैं. स्टंप के अंदर गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया. स्क्वायर की तरफ गेंद जा रही है. 1 रन लेने का मौका. डिक्लेयर क्षेत्र में 28 रन 2 विकेट के नुकसान पर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावर. परंतु या मैदानासाठी ज्या प्रकारची मेहनत केली घेतली बघा. सुरेश पाटील, प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, इंद्रकांत पाटील, जयेश पाटील या सर्वांनी मेहनत घेतली. नक्कीकार ते मैदान उपलब्ध झाला नाही. इतकी मोठी स्पर्धा या मंचावर आपण पाहतोय. कौस्तुभ हे जागा मालक आहेत, त्यांच्यामुळे आता ही स्पर्धा इथे संपन्न होते. त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद. कार्यसम्राट नगरसेवक चषकाचा जो थरार आपण पाहतोय, हा खेळ रंगला आहे. जागा मालकांचे या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार असतील. काय घडले काय बिघडले ते देखील पाहूया. पंच काय इशारा करतायत. अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती. आता टीबी अंपायरच्या दिशेने जाऊया. DRS असेल आणि बघूया काय घडले. थ्रो तर छान पद्धतीनं होता. त्यानंतर बॅट्समन आउट, नॉट आउट. अगदी क्लोज आहे, अगदी क्लोज आहे. बघूया काय घडले काय बिघडले. टीबी अंपायर काय डिसिजन देतात ते देखील पाहणं गरजेचं असेल. आतापर्यंत 3 डिसिजन आले टीबी अंपायरकडे आपण बघितलं किंवा 4 डिसिजन आले, त्यापैकी 3 अतिशय क्लोज होते. आउट, बॅट्समन आउट आहे. फलंदाज बाद. धावफलकावरती एकूण डाबा आहेत 29. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कौस्तुभ आमच्या बरोबर आहेत. अत्यंत महत्त्वाचा खेळ आणि आपण ग्राफिक पाहू शकता. लाईव्ह टेलिकास्ट देखील खूप चांगला आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. न्यू बैटर विवेक ने बल्लेबाज है. गेंद को ड्राइव किया. नेहल ने गेंद को फील्ड किया है. लॉकअप पर रन सिंगल आपको मिलेगा. करण और विवेक को पारी को संभालने की जरूरत है. आणि आता विवेक स्ट्राइक एंडला असणार आहे. नवनीत शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतो. 30 धावा आपण. हो हो, बॅटची एज आणि चेंडू गेल्या पॉइंटच्या दिशेने तिकडे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. 31 रन ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक आतापर्यंत चांगला होता, जिकडे 31 31 धावा. हो वेगवान वेगवान चेंडू. 2 खेळाडू मिस.
पहिला बॅटर त्यानंतर पाठीमागे खेळाडू नकेरकर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला है। स्कोर 32 रन 3 विकेट के नुकसान पर एक बहुत ही बड़ा मुकाबला आखिरी गेंद इस पारी की और बल्लेबाज स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल तैयार है। करण और विवेक ऑन स्ट्राइक। गेंद को ड्राइव किया लेकिन पोजीशन में नहीं थे, कवर क्षेत्र में गेंद चली गई। 2 रन लेने का मौका है या नहीं, एक ही रन मिलेगा, अंपायर एक ही रन मिलेगा। दूसरा रन लेना चाह रहे थे तब नॉन स्ट्राइक रन पर करण आउट में है और अब जाकर स्कोर 33 3 विकेट के नुकसान पर 34 रनों का लक्ष्य। थँक्यू डीजे, 2 मिनिटं थांबवतो। चला नेक्स्ट मॅचचा टॉस UCC डोंगरपाडा विरुद्ध पांडवास। दोन्ही कर्णधार विनंती असेल टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे। UCC डोंगरपाडा विरुद्ध पांडवास दोन्ही संघांना विनंती असेल टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे। सन्मानित जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेण्याची विनंती असेल सर, प्लीज आमच्या टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे। चला टॉस्को बॉक्स खाली करायचे प्लीज। पांडवास UCC डोंगरपाडा। सन्मानित जयेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घ्यायचं आहे। चला UCC डोंगरपाडा प्लीज कर्णधार पाठवायचा आहे। जीत या तुम्ही, फक्त टॉस साठी यायचं आहे प्लीज। UCC डोंगरपाडा टॉस्को बॉक्स मध्ये आपल्या कर्णधाराची वाट पाहिली जाते, प्लीज थोडीशी घाई करा। वेलकम बैक, सभी का स्वागत है। कार्य सम्राट नगर सेवक चषक 2025 टॉस हो रहा है। विवेक जी हमारे साथ जुड़े, ओवर टू विवेक। UCC डोंगरपाडा प्लीज टॉस्को बॉक्स मध्ये यायचे। कर्णधार सोहम। जयश्री पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत। येस पंच सामन्याला सुरुवात करू शकता। पांडवास विरुद्ध उत्कर्ष क्रिकेट क्लब। टेल इज द कॉल अँड हे आलाय ज्ञानेश्वर डोंगरपाडा। नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? आपलं क्षेत्ररक्षण। क्षेत्ररक्षण जास्त काही संवाद सांगणार आहे। दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक। ओव्हर चला नाणेफेकीचा अहवाल होता। UCC डोंगरपाडा नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स, माझ्यासोबत कस्तुभजी आणि प्रशांत अडवले सर यांचे जुळलेले आहेत। ओव्हर टू कस्तुभजी। इस 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 2 तपा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थानने टार्गेट कितीचं सेट केलंय? 34 इज टार्गेट सर। और सेट पर क्रिकेट को खेल दिया। सनी पेडमकर आपका स्वागत है और क्रिकेट के प्रति बिल्कुल बहुत बड़ा लगाव उनके साथ आपने देखा है और गेंदबाज अपनी बॉलिंग पर तैयार। स्कोर 3 रन पाक पर चले गए और गेंद को पंच किया गया था। 1 रन लेने का मौका सिंगल के साथ। स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के। 4 चेंडूचा खेळ झाला। 4 धावा धावफलकर गौतम पुन्हा एकदा सज्ज होतो। 34 धावांचा पाठलाग आहे आणि ही मॅच कुठल्या बाजूने जाणार, कोणाच्या बाजूने जाणार आहे, कोण जिंकणार आहे येणारी कालवेल ऑन साइडला फेकी। ओहो, फेकी नव्हती, फेकी असणं गरजेचं होतं की काय येणारी कालवेल सांगणार सर। जी हाँ, संयम रखना भी बहुत जरूरी है, खुद के ऊपर काबू रखना बहुत जरूरी है। स्कोर 5 बगैर किसी नुकसान के। इस ओवर की अगली गेंद टप्पा खाती ऑफ टॉप किया, थोड़ा सा बाहर जाते हुए गेंद टॉप ऑफ द बॉल जाके बहुत खूबसूरती के साथ स्टीयर किया गया था। पहले ओवर की कहानी। स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के। टीम मीटिंग ना करे। विवेक अपने बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे धीरज और जब तक मैदान के अंदर धीरज रहेंगे ना तब तक मजा आएगा, क्योंकि एक ऐसे खिलाड़ी है टेनिस क्रिकेट में ओवरआर्म क्रिकेट बहुत अच्छा खेलते हैं, लेदर बॉल बहुत अच्छा खेलते हैं, अंडरआर्म क्रिकेट खेलते हैं। हर फॉर्मेट में इनका प्रदर्शन बहुत अच्छा होता है। आणि अंडर क्रिकेट मध्ये तर सर पहिल्यांदा उतरला आहे।
आणि उतरता उतरता काय जबरदस्त कामगिरी आता 9व्या हंगामामध्ये करून दाखवलं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बरेच मिळाले. नॉकआउट स्टेज मध्ये सुद्धा बेस्ट बॅट्समनचा खिताब सुद्धा बऱ्याच वेळा जिंकला. त्यामुळे धीरजवर सर्वांच्या नजर असणार आहे. जी हाँ, आपने सही कहा, लेकिन विवेक भी है ना, वो कमाल के खिलाड़ी, विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी करते हैं. स्कोर 6 रन. ऑन पर अच्छा स्ट्रोक है, रोहित ने गेंद को फील्ड किया, 1 रन देने का मौका. दोनों बल्लेबाज सिंगल के ऊपर निर्भर है. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. 6चे सरासरीने आतापर्यंत 7 धावा अप्पलकर, 34 धावांचा पाठलाग. विवेक पुन्हा एकदा धीरज समोर सज्ज होतोय. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केले चेंडूला, चेंडू हो सर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं महत्वाचं आहे. शेवटच्या पायाला अडलाय चेंडू, जाता जाता अडलाय. बिल्कुल सही कहा आपने, और बढ़िया फील्डिंग रोहित की. क्रिकेट में भाग्य का साथ भी मिलना चाहिए. स्ट्रोक कड़क था, लेकिन जिस तरह से वो प्रयास किया गया रोहित द्वारा वो भी कमाल का था. दोनों अंपायर अच्छा काम करते. विवेक अपने बॉलिंग पर पतंगिया सामना करेंगे. बल्लेबाज एलन ऑन स्ट्राइक. राउंड विकेट गेंदबाजी विवेक द्वारा. ये ओवर बहुत महत्वपूर्ण है. व्हाट अ शॉट. वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव भी है, लेकिन उससे खूबसूरत ये बस स्टेट ड्राइव है. 4 रन. ब्यूटीफुल स्ट्रोक. लुक ॲट दॅट स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणि धावपला जर आपण बघितलं तर सर 12 धावा धावपलकर ते. दुसरं षटक मार्गस्थ आणि विवेकवर अटॅक केला गेलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडू, हो क्या बात है, क्या बात है. ऑलमोस्ट चेंडू बॅनरला टच होता होता राहिलाय आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं. बिल्कुल सही कहा आपने. जिस तरह से जो फील्डिंग देखी, उच्च कोटि की फील्डिंग हुई, उससे पहले वो क्लास दिखाया था बल्लेबाज ने, एलन ने. धीरज ऑन स्ट्राइक. स्कोर नाउ 13 रन. राउंड विकेट विवेक गेंदबाजी करे. 24 गेंदों का खेल है. हवा में नहीं खेलना है भाई, नहीं खेलना है. ओवरआर्म क्रिकेट में ये शॉट चलेगा, लेकिन अंडरआर्म क्रिकेट में नहीं चलेगा. धीरज बैक टू द पेवलियन. गॉन. फर्स्ट विकेट. थँक्यू डेझे. चला ब्रेक थ्रू आलाय. बरंच घडलं विवेकच्या षटकामध्ये, म्हणून सरांनी उल्लेख केला होता ना, विवेकला विवेक प्रमाणे गोलंदाजी करायची आणि तेच केलंय. सिंगल आले, विकेट आलंय, चौकार आलाय, बरंच काही घडलंय. नवीन बॅटरचं मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर आर्यन. खूप मोठी जबाबदारी आहे. मॅच तितकीच महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. विवेक अपने बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे आर्यन. बैकवर्ड चलेंगे. शॉट अच्छा, क्या फील्डिंग हो रही है मैदान के अंदर. आर्यन वैसे लग रहा है कि मैराथन के लिए भाग रहे. बल्ला हाथ से छूटा था, थोड़ा सा दिल भी टूटा था. रन पूरा हुआ. स्कोर 14. 1 विकेट के नुकसान पर 14 पर 1. 2 ओवर की कहानी और आर्यन के ऊपर निगाह रहेगा. डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे. गाने के साथ चर्चा जारी रहेगी. डीजे कृष्णा इन द मिक्स. शुक्रिया डीजे. कार्य सम्राट नगर से चषक 2025 किशोर नन्ना पाटिल, जो हमारी सबकी दिल की धड़कन है. बहुत ही बेहतरीन आयोजन शाबूभाई नाना जन कल्याण फाउंडेशन द्वारा. मोरिगा प्रीमियर लीग 2025 की कहानी आप देख रहे हैं. और रोहित अपनी बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे आर्यन. एलन नॉस्टक के बने. धीरज बैक टू द पेवलियन चले गए हैं. खराब शॉट, स्लॉग सिर्फ किया था, हवा में गेंद. आर्यन बैक टू द पेवलियन. सेकंड विकेट. थँक्यू. पहा आता अडचणी वाढल्यात आणि आमच्या मुख्य स्क्रीनवर पाहायला मिळतंय की किंजल 11चे डगआउट मध्ये किती शांतता आहे. 11-20 या इक्वेशनला आनंद सोडलंय. नेहाल याचं कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि काय जबरदस्त कमबॅक. 34 धावा या मैदानावर पुरेशा नाही आहेत. 34 धावांचा पाठलाग 20 चेंडूमध्ये सुद्धा आजच्या दिवसामध्ये झाला गेलाय सर. त्यामुळे अडचणी कुठे वाढल्या, कधी वाढल्या, कोणाच्या विरोधात वाढल्या, या सर्वांचा विचार करावा लागणार आहे आता. जी हाँ, यहाँ से रनों की बुक को बढ़ाने की जरूरत है. रक्षात्मक तरीके से नेहाल ने गेंद को खेल दिया. इनके ऊपर भी निगाह रखेंगे. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. 10 गेंदे 19 रनों की जरूरत है. जय साई और किंजल 11 के बीच आज के दिन का एक तकड़ा मुकाबला आप देख रहे हैं. 10 गेंदे 19. अपने बॉलिंग पर रोहित तैयार, सामना करेंगे एलन. एलन ऑन स्ट्राइक. ऑफ साइड पर 4 खिलाड़ी है.
आड़े बल्ले से खेलना चाह रहे थे, ऑन साइड पर विवेक की तरफ खेलना चाह रहे थे, लेकिन बात नहीं बनी है। डॉट बॉल। अब जाकर आंकड़े क्या बता रहे, 9 गेंदे 19 रनों की जरूरत। यस 9-19 या इक्वेशनला आतापर्यंत आणून सोडले। काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत रोहितने हाताळले, पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत किंजल 11च्या बॅटरला करून दाखवला। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू अडवलाय। येस इट इज अ डॉट। जितके जितके डॉट येतील तितके तितकं प्रेशर वाढत जाणार। आपने बिल्कुल सही कहा, जितने डॉट गेंद आएंगे ना तो प्रेशर बल्लेबाजों के ऊपर तरह जाएगा और मोमेंटम गेंदबाज की तरफ। 8 गेंदे 19, एलन ऑन स्ट्राइक, उसी क्षेत्र में खेलना चाह रहे हैं। ऑफसाइड पर वो 4 खिलाड़ी है ना, इसलिए ज्यादा अक्रॉस आड़े बल्ले से खेल रहे हैं। 7 गेंदे 19 दबाव बढ़ता बल्लेबाजों के ऊपर। या 7-19 या इक्वेशनला आता मॅच येऊन थांबले गेले। इकडून सिच्युएशन कुठे आहे, काय आहे, कुठे न्यायचे आहे, एखाद्या चौकाराने मॅच ऑन होईल। एखादा चौकार, पुन्हा तेच लगातार 3 डॉट, षटक संपले। 6-19 इक्वेशनला येऊन मॅच थांबले। या ऐकूया आतापर्यंत डिझेल। शुक्रिया डीजे। 6 गेंदों का खिलाना बाकी, 19 रनों की जरूरत है। 5 चौके आपको जड़ने हैं। जय साई और क्रिंचल इलर के बीच मुकाबला। जय साई की गेंदबाजी बहुत बढ़िया और गेंदबाजी में परिवर्तन। अब हिमांशु आए हैं गेंदबाजी करने के लिए, सामना करेंगे निहाल। एलन नॉस्ट्राइक रेन पर, ऑफसाइड पर 3 खिलाड़ी, ऑनसाइड पर 4 खिलाड़ी। और दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी। अपील जोरदार की है, लेकिन क्या एज के लिए क्या रिव्यू हो सकता है, एज के लिए क्या रिव्यू हो सकता है, यह भी देखना बहुत जरूरी है। एज के लिए रिव्यू नहीं, कोई अल्ट्रा सिस्टम हमारे पास नहीं है, अभी तक तो नहीं है, आने वाले दिनों में आ सकती है। डॉट बॉल, बहुत ही अच्छा स्टार्ट गेंदबाज हिमांशु द्वारा। निहाल ऑन स्ट्राइक। 5 गेंदों में 5 स्ट्रोक आपको अच्छे खेलने। सुंदर फील्डिंग, मैकिन्ना पे सन फील्डिंग, कड़क शॉट था लेकिन लाजवाब फील्डिंग। 4 गेंदे 19। हा मॅच लांबची आहे सर। आता 4-19 या इक्वेशनला मॅच येऊन थांबली गेली। सोपं नाही आहे, सोपं या अगोदर होतं। 34 धावांचा पाठलाग करायचा होता, कुठे कमी पडले, कोणाविरुद्ध प्लॅन करायचा होता, कोणाविरुद्ध फटके खेळायचे होते, या सर्व माइंडसेटने गेम प्लॅन नाही झाला गेला। त्यामुळे कुठेतरी किंजल 11चा संघ या मॅचमध्ये कमी पडला गेला। 4-19 इक्वेशनला येऊन मॅच थांबली गेली। ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केले, स्वतः अडवलाय चेंडूला। डॉट बॉल, निर्धाव चेंडू। या अगोदर चेंडू प्रिन्सने अडवला होता, आता सुद्धा प्रिन्सनेच अडवला। सुंदर फील्डिंग कर रहे हैं प्रिंस। निहाल ऑन स्ट्राइक, आड़े बल्ले से गेंद को खेल दिया। इनको पता है कि प्रिंस को एक बार फिर वहां से जो गैप है वो भेजना मुश्किल है। निहाल ने थोड़ा सा आड़े बल्ले से खेल दिया। 4 रन। थँक्यू। निहाल खूप उशिराने आलाय। याचं कॅप्टन लवकर येणं गरजेचं होतं का? विकेट कुठे गेल्या होत्या, कुठल्या क्षणी गेल्या होत्या, कधी यायचं होतं? ओहो, व्हॉट अ फील्ड। विवेकने आतापर्यंत एक षटक हाताळलंय, त्यामध्ये फक्त विकेट ब्रेक थ्रू बरंच काय आलं होतं, परंतु काय जबरदस्त एफर्ट लावलं होतं। तो ये मुकाबला जय साई टीम ने बहुत बेहतरीन तरीके से जीता है। क्रिंजल के लिए आपने सही फरमाया, निहाल को थोड़ा ऊपर आने की जरूरत थी, वो थोड़ा लेट आए। सेलिब्रेशन के लिए गाना लेके आते हैं।